जुन्नर तालुक्यातील धोलवड गावचे रहिवासी असणारे व नोकरीच्या निमित्ताने नारायणगाव या ठिकाणी स्थायिक झालेले प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक रतिलाल बाबेल व अक्षदा बाबेल यांनी घरगुती गणपती सजावटीच्या निमित्ताने संत दर्शन हा देखावा सादर केला असून पर्यावरणपूरक गणपती साजरे करण्याचे त्यांचे हे 12वे वर्ष आहे। महाराष्ट्र ही संतांची, शूरांची, वीरांची भूमी असून महाराष्ट्राच्या विविध प्रांतात अनेक संत होऊन गेले। संतांनी सामाजिक समता निर्माण केली। कर्मकांडात अडकलेल्या लोकांना खरी भक्ती काय हे संतांनी समजून सांगितले। आपले कर्म प्रामाणिकपणे करणे हीच देवाची पूजा आहे असा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला। 18 पगड जातीतील संतांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करून बोलीभाषेचे महत्त्व सांगून बोलीभाषा जतन व संवर्धनाचे काम केले। या संतांचे जन्म ठिकाण, जन्मदिनांक, समाधी दिनांक, समाधी ठिकाण, संतांच्या गुरुविषयी माहिती, त्यांचे साहित्य लेखन, समाज प्रबोधनाचे केलेले कार्य यावर या देखाव्यातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला असून दररोज सायंकाळी 7:30 वाजताच्या आरतीला विविध स्तरातील मान्यवरांना बोलावून त्यांच्या हस्ते गणरायाची आरती केली जात आहे। गणरायाची मूर्ती चांदीची असून मूर्तीसाठी दरवर्षी खर्च केला जात नाही। मूर्ती खरेदीची रक्कम गरजू विद्यार्थ्याला दिली जाते। गणरायाचे विसर्जन पर्यावरणपूरक केले जात असून विसर्जनासाठी वापरलेले जल झाडांना घातले जाते। ज्या संतांची मूर्ती, प्रतिमा, त्यांचे ग्रंथ देखाव्यात सजवले आहे ते सर्व गणरायांच्या विसर्जनानंतर संतांविषयी आदर असणाऱ्या समाजातील व्यक्तींना भेट म्हणून देण्यात येतात। या वर्षीच्या संत दर्शन या देखाव्यात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी, संत गोरोबा काका, संत सेना महाराज, संत नरहरीस महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत निळोबाराय, संत बहिणाबाई यांच्या मूर्ती, प्रतिमा, ग्रंथ मांडण्याचा प्रयत्न केला आहे। प्रत्येक संतांचा प्रसिद्ध अभंग A4 फोटो पेपरवर घेऊन सादरीकरण केले आहे। घरच्या गणपतीची सजावट पर्यावरणपूरक करीत असून दरवर्षी घरी वेगळ्या पद्धतीने सजावट केली जाते। गणपती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तथा 21 वनस्पतींची वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती सादर केली जाते। बाप्पा माझा विद्येचा राजा, एक वही एक पेन भेट योजना राबवली जाते। व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली जाते। एक वही एक पेन उपक्रम तसेच वाचाल तर वाचाल ही संकल्पना साकारली जाते। प्रश्नमंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतात। जय जवान, जय विज्ञान व जय किसान या संकल्पनेवर आधारित कारगिल युद्धातील काही शहीदांची माहिती, चांद्रयान 2 माहिती, धवल क्रांती व हरित क्रांती यांची माहिती अशा प्रकारच्या सजावटीचे प्रयोजन केलेले असून यातून शेतकरी, सैनिक व शास्त्रज्ञ यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे। 24 तीर्थांविषयी सविस्तर माहिती मांडून आई विषयावरील कात्रण संग्रह जनजागृती केली जाते। भारतीय सण संस्कृती आणि परंपरा यात भारतातील सर्व सणांची माहिती सचित्र व सर्व साहित्यांसह मांडण्याचा प्रयत्न केला गेलाय। सन 2023 युनोने हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष जाहीर केले असून G20 शिखर परिषदेसाठी आलेल्या सर्व राष्ट्राध्यक्षांना भरड धान्याचे विविध पदार्थ करून खाऊ घातले। या धर्तीवर महाराष्ट्राची खाद्य संस्कृती हा देखावा केला। देखाव्याला प्राप्त झालेले सन्मान वाचाल तर वाचाल या थीमला तालुक्यात प्रथम क्रमांक, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि 5001 रोख बक्षीस तसेच पंचमहाभूते फाउंडेशन यांचे वतीने राज्यस्तरीय पर्यावरणपूरक स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक, 101 वनस्पती आणि प्रमाणपत्र मिळाले। पर्यावरणपूरक घरगुती गणपती वर्ष 12वे या वर्षीचा विषय आहे संत दर्शन। महाराष्ट्रातील जवळपास 8 जिल्ह्यामधील संत दर्शनाची माहिती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये संतांचं जन्मस्थळ, समाधीस्थळ, त्यांचं उपास्य दैवत, त्यांचा संप्रदाय, गुरुपरंपरा, शिष्य परंपरा, साहित्य रचना आणि त्यांचा महत्त्वाचा अभंग या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। सुरुवात करताना आम्ही श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी गेलो, कारण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप संत ज्ञानेश्वरांनी
पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली, म्हणून इथे पैस खांब आणि त्या पैस खांबाला टेकून असणारे संत ज्ञानेश्वर महाराज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची जी ग्रंथ परंपरा आहे, भावार्थ दीपिका, ब्रह्मसाम्राज्य दीपिका उर्फ श्री ज्ञानेश्वरी किंवा माऊलींनी ज्याला धर्मकीर्तन म्हटलेलं आहे ते या ठिकाणी मांडलेलं आहे. अमृतानुभव आहे, हरिपाठ आहे. आणि ज्यावेळेला ज्ञानेश्वरीची पूर्णता होण्याची वेळ आली, 18 अध्याय पूर्ण झाले, त्यावेळेला माऊलींनी जे विश्वात्मक देवाकडे पसायदान मागितलं ते पसायदान या ठिकाणी आहे. त्यानंतर त्यांचे गुरु थोरले बंधू श्री गुरु नवृत्तीनाथांची प्रतिमा मिळाली नाही, फोटो स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्व संतांची चरित्र या ठिकाणी मांडलेली आहे. आणि ज्यावेळेला गणरायाचं आगमन झालेलं, विसर्जन होणार आहे, त्यानंतर वारकरी संप्रदायाची परंपरा जपणाऱ्या समाजातील काही व्यक्तींना आम्ही भेटणार आहोत आणि त्यांना ही प्रतिमा, ते चरित्र आणि शाल देऊन आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत. उद्देश हाच आहे का या संतांची चरित्र रूपाने माहिती विद्यार्थ्यांपर्यंत जावी. यानंतर संत मुक्ताबाई या ठिकाणी दाखवलेले आहेत. मांडे बांधण्याची प्रक्रिया या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि त्यांनी सांगितलेले ताटीचे अभंग हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, त्याचाही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आम्ही मांडलेले जगद्गुरू संत तुकाराम महाराज, ज्यांना आम्ही रोजगार हमी योजनेचे जनक असे म्हणतो. संत तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे 5वा वेद या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर पंढरीरायाचे प्रेम भंडारी संत नामदेव महाराजांची प्रतिमा. आणि संत नामदेव महाराज शिंपी समाजातले असल्यामुळे शिंपी समाजासाठी व्यवसायासाठी लागणाऱ्या काही वस्तू जागेअभावी मर्यादित स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ज्यांना आपण शांती ब्रह्म संत एकनाथ म्हणतो, एकनाथांचे सार्थश्री एकनाथी भागवत या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. संतांचा जर विचार केला तर एकनाथांचं साहित्य रचना एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर आणि ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करण्याचं काम संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. यानंतर संत जनाबाई, भगवंत संत जनाबाईला दळायला मदत करत होते, ते जातं या ठिकाणी मांडलेलं आहे. संत जनाबाईंचं चरित्र या ठिकाणी मांडलेलं आहे. संत सेना महाराज राजदरबारामध्ये आपला व्यवसाय सांभाळत होते, त्यांचं साहित्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि संत सावतामाळे तर आपणाला सर्वांना माहिती आहे का कर्मयोगी संत, ज्यांनी सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. मग हे धान्य स्वरूपात या ठिकाणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि ज्यांना आपण क्रांतीच्या संदर्भामध्ये मानतो ते समर्थ रामदासांचा दासबोध असेल, मनाचे श्लोक असतील, ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील नलावडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई, न्यूज 18 क्राईम टाइम्स, नारायणगाव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.